दिवसानंतर आलेलो आहे आणि एक विशेष भेटीसाठी मी आलो होतो. यादवराव भोवरे हे दलित पॅंथरच्या काळापासून माझ्यासोबत होते आणि एकदा पॅंथरच्या काळामध्ये आमचे तिथे 8 नगरसेवक निवडून आले होते आणि उपाध्यक्ष पदावर यादवराव भोवरे यांना संधी देण्यात आली होती. हे ते गडगड करून मागे त्या ठिकाणी यादवराव भोवरे यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी आलो होतो. 2 महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं होतं, पण आपल्या अनेक निवडणुका होत्या. त्यानंतर दिल्लीला पार्लमेंटचं अधिवेशन होतं, त्यामुळं मला इथे लवकर येता आलं नाही. पण या कुटुंबाशी माझे अत्यंत जवळचे ऋणानुबंध होते आणि यादवराव भोवरे यांची एक मोठी ताकद माझ्या पाठीशी उभी होती. तर त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी मी पूर्णेला जाऊन मी आलेलो आहे आणि आज आपल्यासोबत आपण चर्चा करत आहोत. लोकांना मेळावा थोडा जायचं सगळ्यांनी. कोण ऐकतो तुमचं आता किती ऐकलं तुमचं आता लोकांना. आता या राज्यसभेच्या निवडणुका आलेल्या आहे. तसा मी लोकसभेतला माणूस आहे. मी 3 वेळेला लोकसभेमध्ये काँग्रेस अलायन्समध्ये निवडून आलो होतो. पण 2014 मध्ये ज्या वेळेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने निर्णय घेतला की भीमशक्ती शिवशक्ती एकत्र आली पाहिजे, ही बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा त्यांनी मला बोलून दाखवली आणि महाराष्ट्रातल्या आंबेडकरी विचारवंतांच्या बरोबर, पत्रकारांच्या बरोबर, संपादकांच्या बरोबर, कार्यकर्त्यांच्या सोबत, अनेक जे अभ्यासू आहेत अशा पत्रकारांच्या सोबत माझी चर्चा झाली. काय आता तर त्या वेळेला आपण महाराष्ट्रामध्ये आपण शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग करायला हरकत नाही, भाजप शिवसेनेसोबत जायला हरकत नाही, अशा पद्धतीचा सल्ला मला अनेक लोकांनी दिला. आणि वैचारिक मतभेद असू शकतात, पण कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती एकत्र यायला हरकत नाही. अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार, शरद यादव, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, DMK असे अनेक जे पक्ष होते, जे आता पक्ष इंडिया आघाडीमध्ये किंवा आपण आघाडीमध्ये आहे, त्यामुळं मला अनेक शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून मी हा निर्णय घेतला होता. लोकसभेत निवडून आलो होतो. एक तर ज्या वेळेला 2012च्या BMC निवडणुकीमध्ये RPI हा शिवसेना भाजप सोबत अलायन्समध्ये गेला आणि राज ठाकरेंचं मोठं आव्हान त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना होतं, म्हणजे सत्तेवर येणं अत्यंत अवघड होतं. पण RPIच्या पाठिंब्यामुळं त्या ठिकाणी शिवसेना भाजपला मुंबईत सत्ता मिळाली 2012 मध्ये आणि मग त्यावेळेपासून आम्ही शिवसेना भाजप किंवा भाजप शिवसेनेसोबत आम्ही आहोत. तर 2014 मध्ये मी लोकसभेला लढलो असतो तर मी निवडून कुठे आलो असतो. ज्या मुंबईच्या उत्तर दक्षिण मध्ये जो मतदारसंघ आहे तिथं मी एकदा उत्तर आलो होतो. तो मतदार पंढरपूरचा असेल, पण तारखे बदललेले आहेत. मी शिर्डीमध्ये हरल्यामुळं मीच सांगितलं की मला राज्यसभा द्या आणि गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नाने नरेंद्र मोदींच्या अनेक सभांमध्ये मी 2014च्या त्यांच्यासोबत लोकसभेच्या प्रचारामध्ये होतो आणि महाराष्ट्रामध्ये तर होतच होतो, पण UP मधल्या सुद्धा 3-4 सभा मी अटेंड केलेल्या होत्या. तर त्यामुळं 2014 पासून आपण यांच्यासोबत होतो. त्यावेळेला आपण गोपीनाथ मुंडेंच्या आणि इतर BJPच्या नेत्यांच्या प्रयत्नामुळं आणि नरेंद्र मोदींच्या सहकार्यामुळं, अमित शहा यांच्या सहकार्यामुळे मी
2014 मध्ये लोकसभेच्या अगोदर मी राज्यसभेत आलो आणि आता